वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गायत्री गावकरियर। सो लवकरात लवकर जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की स्किन केअर कसं करायचं, स्किन केअर आणि स्किन प्रिपरेशन कसं करायचं आणि त्यानंतर तुम्हाला फेस टाईपप्रमाणे काउंटरिंग कसं करायचं हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। सो लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि हे नक्की कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे की नाही ते, आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे असेल की मेकअपचा किंवा मेकअपमध्ये कोणतं काय काय तुम्हाला म्हणजे काही गोष्टी अडत असतील की काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या असतील तर त्या तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। मी तुम्हाला आन्सर नक्की करेन, त्या कमेंटचा आन्सर मी तुम्हाला नक्की करेन। सो कमेंट करत जावा, मी तुम्हाला आन्सर नक्की करेन त्या कमेंटचा। जर तुम्हाला कोणती गोष्ट अडत असेल तर स्किन प्रिपरेशनमध्ये आपल्या इथं क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर आणि प्रायमर। सो क्लिन्झिंग करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर टोनर हे ऑइली स्किनसाठी वापरतात आणि मॉइश्चरायझर हे तुम्हाला तुमच्या स्किन टाईपप्रमाणे तुम्हाला यूज करायचं। प्रायमर पण तुमची स्किन जशी असेल ना त्याप्रमाणे तुम्हाला प्रायमर यूज करायचं आहे। म्हणजे जर तुम्हाला हे ड्राय स्किन आणि ऑइली स्किनला सिलिकॉन बेस्ड प्रायमर यूज करायचं तुम्हाला, आणि ड्राय स्किनला थोडंसं हे म्हणजे त्याचे सिरमचं जे असतं ना प्रायमर ते वाला तुम्हाला प्रायमर ड्राय स्किनला यूज करायचं। त्याच्यामध्ये सिलिकॉन पण असणार पण ते तुमच्या स्किनला एवढं ड्राय नाही करणार, कारण तुमची स्किन ऑलरेडी ड्राय आहे आणि जर तुम्ही सिलिकॉन प्रायमर वापरत असाल तर मग ते त्याच्याने अजून ड्राय पडते चेहरा। सो त्यासाठी ड्राय स्किनसाठी तुम्हाला सिरम बेस्ड हे यूज करायचं आहे प्रायमर। जर तुम्हाला ह्या प्रायमरचे किंवा या प्रायमरचे ब्रँड हवे असतील तर तुम्ही खाली नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ब्रँडची नावं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन। सो क्लिन्झर तुम्ही कोणत्याही कंपनीचे यूज करू शकता, जसं की म्हणजे नाहीतर तुम्ही दिलेला म्हणजे जो डॉक्टरने दिलेला फेसवॉश आहे तो पण तुम्ही यूज करू शकता। जर तुम्हाला दुसरं काही सूट होत नसेल किंवा सेटाफिलचं क्लिन्झर आहे ते पण तुम्ही यूज करू शकता। त्याच्यानंतर टोनर अफ्रेल्झाचं टोनर आहे आणि बाकी शेल्स वगैरे अशा सगळ्या ब्रँडमध्ये टोनर अवेलेबल आहे। म्हणजे फॉरेवर 52 म्हणा, कॅरेक्टर कॉस्मॅटिक, चार्मसी, मिलॅनो वगैरे सगळ्या ब्रँड्समध्ये अवेलेबल आहे टोनर। सो त्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता। आणि टोनर मोस्टली तर ड्राय स्किनला नाही लागत, ऑइली स्किनला लागतं। मॉइश्चरायझर ऑइली स्किन असेल तर वॉटर बेस्ड यूज करायचं आहे आणि ड्राय स्किन असेल तर तुम्ही यूज करू शकता क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर। सो हे झालं तुमचं स्किन प्रिपरेशनबद्दल। आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की आपले जे फेस शेप आहेत, फेस शेपप्रमाणे आपल्याला काउंटरिंग कसं करायचं आहे म्हणून। सो हे बघा, हे आपले फेस शेप आहेत, हे एवढे फेस शेप आहे। ओव्हल आहे, राऊंड आहे, स्क्वेअर आहे, लॉंग आहे, हार्ट आहे, रेक्टँगल आहे, ट्रायंगल आहे, डायमंड आहे, परत ट्रायंगल आहे। सो ह्या फेस शेपप्रमाणे तुम्हाला म्हणजे हे करायचं। आता ओव्हल फेस शेप आपण जर घेतो, ओव्हल फेस शेप प्रमाणे तुम्हाला चीक बोन जे असतं, आता हा बघा, हा ओव्हल फेस शेप आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय ओव्हल फेस शेप असा थोडासा अंडाकृती आकाराचा असतो। हे थोडंसं छोटं आहे आणि हे ह्या पार्टमध्ये हे मोठं आहे। सो इथे चीक बोनला तुम्हाला जास्त हे करावं लागणार काउंटरिंग। सो हे तुम्हाला समजतं आहे। त्याच्यानंतर आहे सेकंड फेस शेप आहे राऊंड फेस शेप। राऊंडला पण चीकलाच करायचं आहे, चीक बोनला आणि कॉर्नर ऑफ फेस। हां, त्याच्यानंतर थर्ड येतं कॉर्नर ऑफ फेस, म्हणजे हे जे कॉर्नर आहेत हे तर ते इथे जॉ लाईनला, परत हे कॉर्नर्स वगैरे आहेत चीक बोनला करायचं आणि हे कॉर्नर ऑफ फेस। सो त्याच्यानंतर थर्ड फेस शेप येतो ऑब्लॉंग फेस। ऑब्लॉंग फेस हा असा अंडाकृती म्हणजे असा चेहरा दिसतो, जसं की म्हणजे फोरहेड मोठं असतं त्यांचं। सो त्या चेहऱ्याला तुम्हाला म्हणजे
कॉर्नर ऑफ फेसला करायचं आहे. ऑब्लॉंग जर फेस असेल कॉर्नर ऑफ फेसला करायचं आहे काउंटरिंग आणि चीकला पण करायचं आहे. त्याच्यानंतर 4th नंबर येतो. 4th नंबर आपला असणार आहे स्क्वेअर फेस शेप. ह्याच्यामध्ये आता स्क्वेअर म्हणजे असं चौकटी चेहरा हा बघताय. सो ह्या चेहऱ्याला तुम्हाला चीकबोनलाच काउंटरिंग करायचं आहे. चीक एरियाला तुम्हाला काउंटरिंग करायचं आहे आणि फोरहेड आणि जॉ लाईन. सो त्याच्यानंतर हा हार्ट फेस शेप आहे जो की फोरहेड आणि चिकबोनला आपल्याला काउंटरिंग करायचा आहे. त्याच्यानंतर येतो तो ट्रायंगल फेस शेप चिकबोन साईडला करायचा आहे. डायमंड फेस शेप मलाइका अरोरा मॅमचा आहे हा फेस शेप. सो त्यांना चिकबोनला आपल्याला काउंटरिंग करायचं आहे. त्याच्यानंतर येतो बघा ओव्हल फेस शेप. ओव्हल फेस शेप हा कीर्ती सेनॉन मॅमचा आहे. आणि त्याच्यानंतर येतो राऊंड फेस शेप. राऊंड फेस शेप हा प्रीती झिंटा मॅमचा आहे. त्याच्यानंतर येतो तो स्क्वेअर फेस शेप. स्क्वेअर फेस शेप हा करीना कपूर मॅमचा आहे. सो असे म्हणजे जे बॉलिवूडच्या ॲक्ट्रेस आहेत त्यांचे असे फेस शेप आहे. त्यांना कधी कधी बातम्यांमध्ये बघा हायलाईट करतात असे स्क्वेअर ट्रायंगल किंवा असं. त्याच्यामध्ये कधी कधी त्यांच्या फेस शेपला असा राऊंड केलेला असतो, कधी कधी चौकोन केलेला असतो, कधी कधी ट्रायंगल केलेला असतो. सो कधी डायमंड फेस शेप प्रमाणे असं केलेलं असतं. सो त्यांचं ते फेस शेप असतं त्याच्याप्रमाणे त्यांना ते ट्रायंगल किंवा स्क्वेअर वगैरे असं केलेलं असतं. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला आवडेल हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर मेकअप करताना क्लायंटकडून काही कंप्लेंट येत असतील सो ते पण माझ्यासोबत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. मी त्याचे आन्सर करत जाईन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लव्ह यू ऑल.